आपण ते अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्सचं क्लासिफिकेशन कंप्लीट केलं. आता आपण ट्रीटमेंट बघू हायपरटेन्शनसाठी. सगळ्यात पहिली नॉन फार्मॅकोलॉजिकल अप्रोच आपण देऊ पेशंटला. ओके, म्हणजे त्याचं हायपरटेन्शन जास्त वाढलेलं नाही आहे, तर आपण त्याला नॉर्मली त्याच्या रूटीनमध्ये चेंज करायला हवं. जसं की आपण त्याला वेट रिडक्शन सांगू, त्याच्यानंतर सोडियम इंटेक कमी करायचं डाएटमध्ये, अल्कोहोलचा यूज करायचा नाही, एक्सरसाइज करायची, मेंटल रिलॅक्सेशन, त्याच्यानंतर पोटॅशियम रिच डाएट पेशंटला घ्यायला लावायचा. तर दिस इज फार्मॅकोलॉजिकल अप्रोच. नाव ड्रग ट्रीटमेंट, म्हणजे आता आपण त्याला इनिशियल ट्रीटमेंट देऊ ड्रगसाठी. तर फर्स्ट लाईन ड्रग्स म्हणजे आपण सगळ्यात पहिल्या ट्रीटमेंटमध्ये आपण त्याला हेच इम्पॉर्टंट गोष्ट देणार. एक तर त्याला आपण इनिबिटर्स देणार किंवा ARBs देणार. ओके, त्याच्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आणि डायबिटिक्स, या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. या आपण फर्स्ट लाईन ड्रग म्हणून पेशंटला देतो. हां, ओके. थेरपी युजली स्टार्टेड विथ सिंगल एजंट. कॉम्बिनेशन थेरपी यूज्ड इन पेशंट हू डोंट रिस्पॉन्ड टू अ सिंगल ड्रग. म्हणजे आपण सगळ्यात पहिले पेशंटला सिंगल ड्रग रेफर करू, पण जर तरी पण त्याची BP कमी होत नसेल तर मग आपल्याला ड्रग हा कॉम्बिनेशनमध्ये द्यावा. कॉम्बिनेशनमध्ये आपण ते एस किंवा ARBs हे थायझाईड्स किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स डायरेटिक्ससोबत आपण त्याला रेफर करू शकतो. म्हणजे आपण ACEला थायझाईड CCB डायरेटिक्ससोबत देऊ शकतो किंवा ARBsला थायझाईड CCB आणि डायरेटिक्ससोबत देऊ शकतो. इफ रिस्पॉन्स इज नॉट सॅटिस्फॅक्टरी, अँटी हायपरटेन्शन फ्रॉम अदर क्लासेस आर ॲडेड. मग काही अजून ड्रग्स असतात ते आपण पेशंटला रेफर करू.